जाकीर आर्यन तू दार लावून ये पण आर्यनला पाठवलं होतं मी पूजाचा व्हिडिओ अपलोड करायला आणि काय तिथं रेंजसाठी जावं लागतं त्या दुसऱ्याच्या स्लॅबवरती असं घरावर. मग त्यांना म्हटलं वाटते जा परत करू नको इथं बसू नको. मग तो आलाय परत आज. तर मला हे सांगायचं आहे काल आमचं व्हिडिओ का नाही आला आणि थंबनेल वगैरे बघून तर समजलं असं असेल तुम्हाला. कसा माझा काल भाऊ एक्सपायर झालता ना, तर कसं काय झालं ते सांगतो मी तुम्हाला. कोण याच्यावर बस ही लई पागल बाई मला म्हणली खुर्चीच नाही घरात, म्हणजे खुर्ची नाही म्हटल्यानंतर म्हणजे एवढे वर्ष लग्न होऊन झाले आता 12-13 वर्ष आतापर्यंत तिनं मध्ये मला कधी खुर्चीच दिली नाही. तुटल्यात म्हणल्या तिनं आणि ही खुर्ची आता देत्यात म्हणजे काय ही काय म्हणती नव्या खुर्च्या काढू नका ही जुनी खुर्ची वापरा म्हणून ही जुनी आता दिली. एवढ्या वर्षापासून कधी काढली नाही ही खुर्ची हाय म्हणून व्यवस्थित. यावर बारदाना टाकलेला आणि खुर्ची डबल खुर्ची होती म्हणजे ती दुसरी एक तुटकी खुर्ची ही खुर्ची एकात एक होती. मला काय माहित मला वाटलं तुटलीच असेल. आणि असं पण माझं मध्ये कसं मी आजारी होतो त्यामुळं मला काही एक थोड्या दिवस मध्ये काय काय झालं ते माझ्या लक्षातच नाही. मग म्हणून मला काही माहीत पण नाही की तुटली का नाही खरं आहे का खोटं. आणि हिनं मला कधी सांगितलंच नाही की चांगली आहे खुर्ची ही. कुठं ठेवायचं मग मी खोटच बोलते समजायला खोटं बोलते मला ठेवायचं इकडं तिकडं पण ही खुर्ची मला कधी दिली नाही ना. बरं मला नाही दिली जाऊ दे पाहुणे आल्यानंतर पण कधी नाही काढली ही खुर्ची. मध्ये मोडल्या कुठं मोडली आहे ही उठून बघा कुठं हे तेवढ्याशा चिरेला काय होतंय एका कोपऱ्यात आहे तिने मला कधी सांगितलं नाही तिनं. रोहन बघा शाळेत जा आज. काल लेकर पण शाळेत नव्हते आम्ही पण घरीच होतो आणि व्हिडिओ करायला कसा असं सुचलंच नाही व्हिडिओच्या बाबतीत त्यामुळं व्हिडिओ काय आलाच नाही आणि काढू पण वाटलं नाही मूडच नव्हता. खूप वाईट वाटत होतं. खूप दुःखद घटना घडली. चांगल्या व्यक्तीबरोबरच असं होतं. काल मी सकाळी आंघोळ वगैरे करून देवपूजा केलं आणि त्याच्यानंतर मी बाहेर येऊन अगरबत्ती लावतोय तेवढ्यात तर माझा मोठा भाऊ आला आणि त्यानं म्हणला की एक्सपायर झालेत म्हणून. जो भाऊ एक्सपायर झालाय ना त्याचं नाव घेतलं आणि तो एक्सपायर झाला म्हणून. पोरग पडला तिथून बैलगाडीवर ना. तर चला आपलं मेन मुद्द्यावरती येऊ आपण की कोणता भाऊ एक्सपायर झाला कसा झाला आणि त्याला काय झालं होतं त्याचं वय काय होतं. तर भाऊ म्हणजे काही जणांना असं वाटेल की माझा सक्का भाऊ की काय तसं नाही. म्हणजे चुलत भाऊ. तर तो होता शिक्षक आमच्या या शाळेवरती शिक्षक म्हणून होतं ते आणि त्यांचा विषय मराठी होता. ते मराठी शिकवत होते. आम्ही पण त्यांच्या हाताखाली शिकलो. त्यांचं काही लय वय नव्हतं ना काय नाही. 40 वय असेल 40-45 असेल जास्तीत जास्त. तर त्यांनी आंघोळ वगैरे केली आणि देवपूजा करायला जात होते आणि तेवढ्यातच त्यांना हार्ट अटॅक आला की आता काल कसा की पाऊस खूप होता जोरात. असा मुसळधार पाऊस चालू होता सकाळी की घरातनं बाहेर पडता येत नव्हतं आणि आम्हाला काही त्यांचं म्हणजे ऐकू पण नाही आलं. इथंच राहत होते ते आपल्या शाळेवरती होते शिकवायला आपल्या गावातच राहत होते. आणि त्यांनी मग माझा तो मोठा भाऊ तिकडं गेलेला होता. तो आला तिकडून की म्हणला असं झालंय म्हणला. मग खरं पण वाटलं आणि खोटं पण. दवाखान्यात नेलंय असं म्हणत होते हार्ट अटॅक आलाय असं नंतर समजलं आम्हाला. पण तो म्हणायचा की गेलाय. मग आम्हाला गेलाय का नाही आणि ती खबर खूप म्हणजे कसं असतंय मग विचार करून कोणाला तरी सांगावं लागते. दुसऱ्याला सांगायचं असेल तर आधी म्हणजे शुअर व्हावं लागते स्वतःला की खरंच तसं झालंय का. त्यामुळं आम्ही काय इथंच नुसतं आम्ही बाहेर काही पडताच येईना आम्हाला. तरी पण आम्ही पावसात कसं तरी जाऊन चौकशी केली फोन लावले तर म्हणलं झालंय म्हणलं ते गेलेत म्हणलं आणि परत आम्ही दवाखान्यातनं येतोय. मग त्यांना आणलं. मग त्यांचा एकच मुलगा आहे. त्यांना 4 मुली होत्या आहेत म्हणजे 4 मुली आणि 1 मुलगा. मग 3 मुलींचे त्यांचे लग्न पण झालेत. एक मुलगी मुंबईला होती, एक पुण्याला
आणि मुलगा पण त्यांचा मुंबईला होता. म्हणजे मुलगा काय शिकतोय काय मला काय एवढं शुअर नाही, पण तो मुंबईत शिक्षण घेतोय. आणि मुलगी तिथे ॲडव्होकेट आहे, म्हणजे वकील आहे मुंबईमध्ये. आणि म्हणजे बाकीच्या 3 मुली ज्या आहेत त्यांचे लग्न झालेले आहेत. त्यातल्या पण एक मुंबईत होती वाटतं, पुण्यात होती. एक पुण्यात आणि एक अनमॅरिड जे ॲडव्होकेट आहे ती मुंबईमध्ये. आणि बाकीच्या 2, एक छोटी आहे ती इथंच आलेली. कशासाठी तर आलती आहे, ती घरीच होती इथं. आणि एक थोड्या आपल्या इथंच आजूबाजूला दिलेले. सगळे म्हणजे त्यांचे जावई चांगलेच आहेत. कोण शिक्षक आहे, कोण पोलिसांनाच दिलं त्यांनी 2-3 मुली. आणि खूप वाईट झालं. ही शाळा जी आहे ना आमची, त्यांच्या भावाचीच शाळा आहे ही. शाळेचे संस्थापक जे होते आमचे ते पण आता 2-4 वर्ष झालं एक्सपायर झालेत. त्यांचेच लहान भाऊ होते हे. आणि दिवसभर पाऊस, त्यात आमची फजिती खूप झाली. पुन्हा तिथं नंतर शेड केला असा पत्र्याचा. म्हणजे जागा द्यायला कसं जायचं ना, आणि एवढं मोठं शेत, आणि ते पण गावाला चिटकूनच. एवढं असून मग स्मशानभूमीत कसं न्यायचं हा पण प्रश्न होता. असे येणारे खूप लांब न येणारे होते. पोरगा मुंबई, पोरगी मुंबई, पुणे, असे लांब न येणारे. मग त्यांना यायलाच वाजले, खूप उशीर झाला त्यांना. मग त्याच्यानंतर आम्ही म्हणजे तिथून घरी आलोय बघा, 7 वाजले असतील आम्हाला, 6:30 पावणे 7 तेव्हा घरी आलोय. मग काल व्हिडिओ वगैरे काहीच करू वाटला नाही, काहीच नाही. म्हणजे शिक्षक होते, त्यांना आमची संस्कृती पण जपत होते. त्यांनी म्हणजे आमचं बंजारा भजन पण गायचे खूप. म्हणजे असा चालले ना त्यांनी, इकडे असा घर आहे त्यांचा, इथून असे जाताना जेवढ्या रस्त्यात लोक गाठ पडतील त्यांना सगळ्यांना बोलत जायचे. आता आम्ही रोपं लावायला जातो ना, तर त्या दिवशी तिथं आलेले आमच्या गाडीजवळ आणि आम्हाला म्हणत होते तिथं फळांची झाडं आहेत का आणा. आम्ही म्हणलं पहिलं सांगायचं होतं तुम्ही, कारण आम्ही तिकडे राष्ट्रगीत गायलं बघा, तिकडे खूप फळांची झाडं होती, तर तिथून आम्ही तुम्हाला आणून दिलं असतं. किंवा तिकडे बार्शीकडे जात होतो आम्ही पानगावला, तिकडे पण खूप फळं होती. त्यांनी आता म्हटलं ना आम्हाला झाडं आणून द्या, तेव्हा तिथं फळाची झाडं एक पण नव्हती. चिंच होते आणि सीताफळ. मग त्यांनी म्हणलं ते नको, म्हणजे दुसरे फळं, जसं की आम्ही पहिले काजू लावलं, पेरू लावलं, असे खूप काही फळं होते, आवळा होता, खूप फळं होते. मग त्यावेळेस त्यांनी काय मागवलं नव्हतं. भारी लागतंय. मग असं खूप म्हणजे चांगला व्यक्ती गेला काल दगावला. आणि अख्खं गाव आमचं दुःखात होतं. आमचं गावच नव्हे तर इथं जे काही 2-4 गाव आहेत ते सगळे इथं जमा होते, सगळे दुःखात होते. कारण कसं की निर्व्यसनी माणूस, सगळ्यांना चांगलंच बोलणारा माणूस, आपल्या पूर्ण आयुष्यात कोणाला एक शिवी न देणारा माणूस जर तसा दगावला तर सगळ्यांना म्हणजे वाईटच वाटतं ना. खूप वाईट वाटत होतं, म्हणजे खूपच. आणि त्यांची ती मुलगी आली ना ॲडव्होकेट जी आहे ती मुंबईला, ती आल्यानंतर प्रत्येक शब्द जे बोलत होती आणि रडत होती ते ऐकून असं ढसाढसा रडावं असं वाटत होतं. आणि रडलोही आम्ही. आणि असं पण ते काय आमचे भाऊच होते, चुलत भाऊच होते, पण सगळेच रडले. मीच आता माझा एक चुलत भाऊ लागतोय, पण ज्याचं कुणी लागत नाही, म्हणजे असं नातेवाईक आहे किंवा आपल्या गावातले आहेत म्हणून आले, ते पण रडत होते. ती पोरगी अशी रडत होती, खूप म्हणजे असं इमोशनल झाले सगळेच. ती म्हणत होती की श्रावण महिना चालू आहे, देव आमचा एवढा वाईट नाही करणार, ते जिवंत आहे, त्यांना उचला, चला दवाखान्यात न्या, असं तिचे काही बोलत होते. ते पूर्ण असं हादरून टाकत होते. सगळे लोक तिथे जेवढे बसलेले तेवढे सगळे ढसाढसा रडतच होते. एवढं वाईट झालं. आणि त्यांना इथं येऊपर्यंत सांगितलं नाही, नाहीतर सांगितलं असतं तर मुंबईतनं इथं येऊपर्यंत त्यांचा रडून बेहाल झाले असते गाडीतच. म्हणून त्यांना काहीही सांगायला नव्हतं. त्यांनी जेव्हा गावात एंट्री केली इथं आमच्या, तेव्हा त्यांना सांगितलं की असं असं झालंय. त्यांनी असा शॉक झाले. ती पोरगी अशी काही सांगू शकत नाही शब्दातनी, तेवढा रडत होती. आणि त्याचं बघून अख्खं गाव रडत होतं. आणि तिथं पब्लिक तर अशी होती, बाप रे बाप, नुसते अशी माणसांना श्वास घ्यायला तकलीफ होत होती, एवढी गर्दी होती. कारण कसं की ती शिक्षक होते, तर त्यामुळं जेवढे त्यांच्या हाताखाली होऊन गेलेले विद्यार्थी ते होते. त्यांचा तो शिक्षक ग्रुप होता, शाळेचे संस्थापक, म्हणजे शाळा त्यांचीच आहे, त्यांचे ते पूर्ण नातलग, त्यांचे जावईकडले, त्यांच्या सासरवाडीकडले, अशी अफाट माणसं तिथं मोजता आले नाही, एवढे माणसं होते. अशा पण काय करू शकलो नाही, एवढे माणसं असून म्हणजे एवढं आपण काय करू शकतो ना.
मरणाचं कोणाच्या हातात आहे ना असं. तर तुम्हाला समजलंच असेल की आमचे व्हिडिओ का नाही आले. तर कारण हे होतं की आमचा चुलत भाऊ एक्सपायर झालता, त्यामुळं व्हिडिओ नाही आले. तुम्हाला मी एकच विनंती करून सांगतो, सगळ्याशी हसून खेळून राहा, मस्त राहा, मजेत राहा. जे आपल्याशी चांगलं आहे त्यांच्याशी चांगलं राहा. माणसाची गर्दी सांगून जाते बघा आपण काय कमावलं, पैसा किती कमावला हे कोण सांगत नाही, पण तिथं माणसाच्या शेवटेला गर्दी जेवढे असती ना ती गर्दी सांगून जाते की त्या माणसानं काय कमावलं. ते काल आम्ही समक्ष आमच्या डोळ्यांनी पाहिलं. मला असं म्हणजे कधी पण मी कोणाला पण असं काही झालं ना तर मी मातीला वगैरे अवश्य जातो आणि माणसानं जावं पण. ते खूप पुण्याचं काम आहे. कधी पण जायचं अशा ठिकाणी. आता उद्या पण आम्हाला जावं लागेल, उद्या 3रा येतोय. आज कामाधंद्याचं कसं आमचा असं ताळमेळच नाही. पुन्हा पुढं जायची इच्छा ना काहीच कळना. त्यामुळे बघू, घरीच असेल आम्ही. काय बघायला शाळेत जा. काल शाळा सुट्टी दिली, पुन्हा शाळा कसं सगळे शिक्षक इथंच आणि शाळाच त्यांची होती ना, त्यामुळं नव्हती, शाळाच नव्हती. असा का दात पडलाय का पडणार आहे? हा पडणार आहे म्हणजे त्यातलं आताच पाडशील. तुझी सवय लय बाद आहे. थोडा जरी दात हल्ला तरी मागच येतोय पाडा. रोहन त्या दिवशी असाच करायचा. थोडाच दात हालत होता आणि बांधलाय दोरान माझ्याकडेच फिरायचा सतत असाच बांधत. मी म्हणतोय त्याला ताकद आहे ऐकच ना. मग त्यानं असा झटत होता, दोरा बांधलेला आणि माझ्या समोर उभा राहून असा बांधत होता. मी खाली बसलेलो, असा दोरा पकडला आणि फट मनीच ओढला, त्याचा दातच आउट. मी तोडून पण टाकतो आणि जोडून पण टाकतो. माहित आहे ना. माझं काढून जोडून देते का? देतो की. चार्ज द्यावा लागतोय 1000 रुपये. देतो का? देतो का? काय चार्ज 1000 रुपये लागतात मला. तू गंध वगैरे लाव छोटासा. तुम्ही याचा कुंकूचा टिळा लावायचा, कुंकूचा अशी नेमाटी ओढायची किंवा छोटासा असा टिळा. चांगलं दिसतंय कपाळ चांगलं दिसतंय हे कपाळ. तर चला, व्हिडिओ थोडा लांबलाच गेला, सॉरी, माफ करा. बाय बाय.